वैशालीताई दाभाडे या ताईंनी सिंगम या चित्रपटामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे आणि आता त्यांची सिंगम स्टाईल या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार का, या संदर्भातच आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार, लोकशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय, जय भीम आणि सतरंगी सलाम सगळ्यांना. काय सांगाल, कशी सुचली आयडिया मतदारसंघात एकदम फिल्म इंडस्ट्रीज मधून राजकारणात यावं, कसं वाटलं, काय सांगाल आम्हाला? फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 10-11 वर्ष जेव्हा मी काम केलं ते एक सुंदर आयुष्य होतं. एक वेगळं म्हणजे आपल्या गावाकडनं एक मुलगी ज्या तालुक्यामधून मी येते त्या तालुक्यामधून त्या जो काळ होता 10-11 वर्षापूर्वी मुली इतक्या सहजासहजी बाहेर जाणं शक्य नव्हतं. आणि ते विशेष म्हणजे कला क्षेत्रामध्ये आपल्याकडे प्रचंड दुय्यम स्थान दिलं जातं किंवा विचित्र नजरेने आपल्याकडे कला क्षेत्रात पाहिलं जातं. पण मग असं वाटायला लागलं की नेहमी आपण टीव्ही बघायचो, बऱ्याच गोष्टी बघायचो, बातम्या बघायचो. या गोष्टीतनं असं वाटायला लागलं की आपण का नाही करू शकत या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यानंतर जेव्हा विचार केला, आधी मी स्पोर्ट मध्ये होते. मी इंटरनॅशनल लेवल कराटे लेवल खेळलेली आहे कुंफूला आणि लॉंग जम्प खेळली आहे, स्टेट लेवल खेळली आहे. स्पोर्ट म्हणजे लहानपणापासूनच बऱ्याच गोष्टीची उचापती आणि काहीतरी करण्याची मनामध्ये जिद्द होती. मग मला असं वाटायचं की क्षेत्र कोणतं वेगळं आहे आपल्यासाठी, क्षेत्र कोणतं आहे. तर मग जसं जसं पाहत गेलीये तर मग लक्षात आलं की हे कला क्षेत्र आहे, ज्या कला क्षेत्रामध्ये तुम्ही माणूस म्हणून जगू शकता की इथे जात पात पाहिल्या जात नाहीये किंवा तुम्हाला वेगवेगळे कॅरेक्टर करायला मिळतात किंवा तुम्ही वेगवेगळ्या समस्या सुद्धा तुमच्या भूमिकेतनं मांडू शकता. तर मी विचार केला आणि माझा एक मित्र आहे अविनाश कोलते म्हणून. अविनाश कोलतेनी जेव्हा इथे संत सिद्धेश्वर नावाची इथे फिल्म शूट झाली होती तेव्हा मला फोन केला आणि असं असं एक छोटस काम आहे म्हणे, तू करशील का. तेव्हा मला कला क्षेत्राची अजिबात काही जाणीवच नव्हती किंवा माहितीच नव्हती. पण मला प्रचंड खुशी झाली की अरे हो, मी करू शकते. मग तेव्हा मी विचार केला, त्या फिल्म मध्ये मी छोटासा रोल केला आणि त्याच्यानंतर मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की आपण कला क्षेत्रात जायला पाहिजे. कला क्षेत्रात जायचं तर मग आपल्याला कला क्षेत्रासाठी ते काम जर का आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. मग मी त्याचं सर्चिंग सुरू केलं, माहिती गोळा करणं चालू केली आणि औरंगाबादला MGM ला मी नाट्यशास्त्राच्या कोर्सला ऍडमिशन घेतलं. तर तिथून त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला मुंबईला. एज्युकेशन जेव्हा कम्प्लीट करत गेले तिथलं ते एज्युकेशन मी काही कारणास्तव कम्प्लीट नाही करू शकले. पण नंतर मी विचार केला की आपल्याला जेवढं शिकायला मिळालंय आपण त्या जोरावरती मुंबई गाठूया. तर मुंबईमध्ये काही मित्र वगैरे होते, म्हणजे सुरुवातीला अविनाशच्या थ्रू माझे काही मित्र वगैरे झाले होते जे फिल्म इंडस्ट्री कनेक्टेड होते. त्याच्यामध्ये अभिजित झाडगावकर आहे, निशांत धापसे आहे. निशांत धापसे माझ्या आयुष्यातलं म्हणजे माझा भाऊ. इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे किंवा चांगलं मार्गदर्शन मला खूप जास्ती गरजेचं असतं, एक सपोर्ट खूप जास्ती गरजेचा असतो. तो मला निशांत धापसे माझ्या अण्णा, म्हणजे आम्ही सगळेजण फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍज अ डिरेक्टर म्हणून चांगल्या चांगल्या फिल्म त्यांनी डिरेक्ट केल्यात. रायटर म्हणून हलाल झाला, भोंगा झाला, भारत माझा देश आहे, या अशा प्रकारे त्यांनी खूप चांगल्या फिल्म केल्यात आणि त्यांनी मला बरीच साथ दिली. त्या साथीवरती मी प्रयत्न करत गेले आणि 10 वर्ष महिला विशेष म्हणजे मी अशा काही शॉर्ट फिल्म्स वगैरे केल्या ज्या महिलांवरती काम भाष्य करतात. जसं की नावाची शॉर्ट फिल्म आहे, त्या नावाच्या शॉर्ट फिल्म मध्ये स्त्री पुरुष असमानता दाखवली गेलेली आहे. म्हणजे लहानपणापासून ज्या गोष्टी मी बघत आलीये गावोगावी किंवा खेड्यापाड्यांनी, या गोष्टी महिलांना समानता दिली जात नाही. महिला फक्त नावापुरत्या, महिलांपुरते घर, मूल आणि चूल, महिला इथपर्यंत सीमित होत्या. पण मला असं वाटायचं की हे मी लहानपणापासून भोगत आली. तर ती एक जेव्हा मला ऑफर आली त्या शॉर्ट फिल्मची की बाबा शॉर्ट फिल्म नावाची शॉर्ट फिल्म, मी म्हटलं म्हणजे काय. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा असमानतेचा आहे. जसं की आपल्याला नारळ फोडायचं असेल तर तेव्हा आपल्याला आपण लगेच मुलाला म्हणत असतो किंवा पुरुषाला म्हणत असतो की बाबा तू फोड. जसं की आणि परत आपल्याकडे पदांचाच विचार घ्या, राजकीय दृष्ट्या जरी झालं ना तर सरपंच असेल, महिला असेल, तर महिला जरी असेल ना तर इथली सत्ता म्हणजे इथली
मानसिकता ही पुरुषाला प्राधान्य पुरुष देते. प्रधान. पुरुष प्रधान असल्यामुळे पुरुषाला म्हणजे महिलांनी घर सांभाळायचं आणि त्यांचे पद हे त्यांच्या नवऱ्यांनी नवऱ्यांनी सांभाळलं. सांभाळायचे, हे त्या याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे आपण. ही सगळ्या गोष्टीचे मग त्या गोष्टीतनं असं वाटत गेलं ना, की हळूहळू जशी जशी काम करत गेले मी, तर तेव्हा असं वाटत गेलं की हे कुठेच थांबत नाहीये. किंवा मग मग त्याच्यानंतर मी कामं असे घ्यायला सुरुवात केलं, की जेणेकरून जिथे महिलांचे आवाज बनता येईल. महिलांबद्दल जिथे चर्चा होईल. जसं की आता मी मध्यंतरी एक शॉर्ट फिल्म पण केलेली आहे. तर त्या शॉर्ट फिल्मला म्हणजे मुली जेव्हा रात्री बेरात्री काम करतात, उशिरा घरी जातात, तर समाज तर त्यांना मुलं झाले किंवा हे टवाळक्या करणारी जी जी काही टोळ्या वगैरे असतात, तर ती उनाडक्या करणारी पोरं त्यांना कसा त्रास देतात किंवा उशिरा महिला घरी आलेली, तिला समाज कोणत्या नजरेने बघतो. तर अशा काही गोष्टींवरती भाष्य केलेलं आहे. एक शॉर्ट फिल्म अशी आहे, की जिच्यावरती ज्या महिलांवरती बलात्कार होतो आपल्या समाजावरती, कारण बलात्कार हा कधीच स्त्रीच्या मनाने झालेला नसतो. हा तिच्यावरती जबरदस्तीने केलेला असतो. पण समाज तिच्यावरती बलात्कार होऊन सुद्धा समाज तिला टॉर्चर करत असतो, की तिच्यावरती अरे रस्त्याने जरी जात असेल तर तिला टॉर्चर होतं, की अरे हिच्यावरती हा प्रसंग झालेला आहे. म्हणजे एकदा तिच्यावरती बलात्कार होऊन जरी गेला असेल ना, तर हा समाज वारंवार शाब्दिक आणि मानसिक तिच्यावरती बलात्कार करत असतो. त्याच्यावरती पण भाष्य केलेलं आहे. मग हळूहळू असं वाटायला लागले, की आपल्याकडच्या समस्या काय? जेव्हा 10 वर्ष जेव्हा काम केलं, त्याच्यानंतर अ, मला आता समजून घ्या, या काही दिवसामध्ये 10 वर्ष झाली जवळ-जवळ मला त्या क्षेत्रात काम करून. मग नंतर शेतकरी आंदोलन झालं. शेतकरी आंदोलन झालं, मराठा आरक्षण झालं. या सगळ्या गोष्टींकडे आपल्या समाजातल्या ज्या काही छोट्या-छोट्या म्हणजे आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत, त्याच्यावरती इकडे महिला पुढे येत नाहीत किंवा महिलाच नाही, तर कोणीच पुढे येत नाहीत. तर मला असं वाटतंय, की आपण याच्यावरती काम का नाही करू? महिलांना पुढे आणून म्हणजे महिलांना रोजगार किंवा त्यांच्यासाठी काम का नाही करू? म्हणून माझी इच्छा झाली, की चला आपण प्रयत्न करूयात आणि गावकऱ्यांनी मला राजकारणात येण्यासाठी जेव्हा फोर्स केला किंवा बोललं गेलं, की बाबा आमच्या गावासाठी आता इथे राखीव सीट सुटलेलं आहे. तर आम्हाला वाटतंय, की तुम्ही आमच्याकडनं उभं राहिलं पाहिजे किंवा आमच्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही शहरामध्ये राहिलेल्या आहात. तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती आहे. मग तेव्हा मी विचार केला, की मी गावी येऊ. 2 वर्ष झाले मी गावी आलेली आहे आता आणि मी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच या पदावरती कार्यरत आहे. आणि मग सरपंच पद भोगता असं कुठं काही त्रास झालाय का, की डायरेक्टच तुम्ही विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज नाही, दाखल त्रास केला? म्हणजे मी काय असं सुचलं? मला ते जाणायचंय तुमच्याकडनं, की एक सुचलं. फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या फिल्म मध्ये काम केलेली अभिनेत्री हो, हो. थेट डायरेक्ट मतदारसंघात आल्यात, गावापासून सुरुवात केली आणि आता विधानसभा गाठायची. हे कसं सुचलं? सुचलं म्हणजे मला असं वाटतंय प्रयत्न हे आपल्यापासूनच सुरुवात केले पाहिजे. मी 2 वर्ष झाले जेव्हापासून ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच किंवा 6 महिने मी सरपंच पदावर सुद्धा कार्यरत आहे केलंय. तर इथे आल्यावरती मी 2 वर्षापासून गावोगावी फिरते. 2 वर्षापासून म्हणजे ग्राउंड लेव्हलला मी आधीपासूनच काम केलेलं आहे. शहरामध्ये मी म्हटलं तुम्हाला जसं की शेतकरी आंदोलन झालं. मराठा आंदोलनात पण तुम्ही मोठ्यापैकी सक्रिय मी होता. जवळ-जवळ 2 ते 3 महिने कंटिन्यू सक्रिय होते. कारण मला त्याच्यानंतरच मला असं वाटायला लागलं 2 महिने जेव्हा फिरत गेले, तर आपल्याकडचा समाज, आपल्याकडच्या ज्या बेसिक गरजा आहेत, आपल्याकडच्या म्हणजे आपल्याकडे पाण्याच्या गरजा झाल्या, शेतीच्या मालाला भाव झाला, आपल्याकडे शिक्षण झालं, शिक्षणाचे विषय झाले, आपल्याकडे आरोग्याचे विषय झाले. तर या प्रश्नांवरती मला असं वाटलं होतं, की आपल्याकडचे बल्लाड नेते, बल्लाड म्हणजे बऱ्याच वर्ष, कितीतरी वर्ष, 35-35 वर्ष काहींनी राज्य भोगलंय, काहींनी तुमचा 12 वर्ष. निशाणा रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांच्या नाही असं म्हणजे वाटतंय का? हो, तसं मला मला नाव घेऊन जर का तुम्ही डिरेक्ट म्हणत असाल तर 35 वर्ष राज्य कोणी भोगलंय हे आपल्याला सांगायची गरज नाही. तर मला त्यांच्यावरती नावं घेऊन किंवा निशाणा साधणं म्हणजे त्यांची आणि माझी वैयक्तिक अशी काही दुश्मनी नाहीये. वैयक्तिक दुश्मनी नाहीये, पण मला असं वाटतंय की ज्या लोकांनी दानवे घराण्यानी दोन्ही दानवे घरांनी पदं जर का भोगले असेल किंवा सत्ता जर का भोगली असेल, तर मला असं वाटतंय की 12 वर्ष त्यांनी 12-12.5 वर्ष चंद्रकांत दानवेंनी सत्ता भोगलेली आहे. बरोबर आहे? बरोबर. 35 वर्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या घराने सत्ता भोगत आले जवळ-जवळ. त्यांच्या घरामध्ये समजून घ्या रावसाहेब पाटील दानवे सरजी त्यांनी आधी
ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली होती. ग्रामपंचायतीच्या नंतर ते आमदार होत आहेत, खासदार होत आहे, आज आपल्या तालुक्यामधले मंत्री सुद्धा, या देशाचे रेल्वे मंत्री सुद्धा राज्यमंत्री झालेत झाले. ते. हो. तर त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा पण आमदारकीचं पद हे किती वर्षापासून भोगतोय हे आपल्याला पण माहिती आहे. 10 वर्ष. आणि त्यांची 10 वर्षापासून ते जर आमदारकीचं पद भोगतात आणि त्यांची मुलगी आहे जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे. माझा काही या घराण्याशी किंवा यांच्याशी काही वैयक्तिक वाद वगैरे तर नाहीये, पण मला असं वाटतंय की या लोकांनी जर का एवढ्या वर्ष जर का एकच घराणे जर का एवढी सत्ता भोगतोय, मग आपल्या तालुक्याचा विकास का नाहीये? झाला ना विकास, रोडचे कामं झाले, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव आहे, ते त्यांची ती स्पीच आहे अशी मग बऱ्याच. का शेतकरी रस्त्यावर उतरतात? शेतकरी रस्त्यावर का? शेतकऱ्यांच्या मालाला जर का भाव मिळत असेल तर शेतकरी रस्त्यावर का येतात? लाडकी बहीण योजना राबवली त्यांनी. लाडकी बहीण योजना, मला असे वाटते लाडकी बहीण योजना दिवस तर तुम्ही आमच्या हातात जर का रोजगार टिकवला असता ना, तर आम्हाला या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयाची भिकेची गरज नसती पडली. आम्हाला उद्योगधंदे हवे. आमचे लेकरं जे आहेत, आमचे लेकरं शिक्षण व्यवस्था, म्हणजे लेकरं शिक्षण करून बेरोजगारी बसलेली आहे. आजच्या तरीला जर का बघितलं तर आपल्याकडे एमआयडीसी एरिया आहे. आपल्याकडे भोकरदनमध्ये एमआयडीसी एरिया असून आपल्याकडची एवढ्या वर्षात जर का ही लोक राज्य करणारी असतील, सत्ता भोगणारी असेल, सत्तेत असतील, तर आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे का आले नाहीयेत? तुम्ही जर का रस्त्यांनाच जर का विकास, तुम्ही जर का दळणवळणाच्या सुविधा जर का करत असाल आणि त्याच्यासाठी उद्योगधंदे तुम्ही चालू करत नसाल, तर आपल्याला या रोडचा काय फायदा होणार आहे? आपल्याकडची लेकरं ही कुठे जाणार आहे? आज किती जरी शिक्षण झालं तर आज लेकरं आपली घरी पडलेली आहेत. आपल्याकडे उद्योग व्यवसाय नाहीयेत, कामधंदे नाहीयेत, लेकरांची लग्न होत नाहीयेत. हे खूप मोठे प्रश्न आहेत हे. तर त्याच्यामुळे असं वाटलं मला की आता सगळ्यांनीच सत्ता बघून बघितली आहे, सगळे सत्तेत राहून बघितली आहे, सगळ्यांची कामं बघितली आहेत जनतेने. तर सामान्य जनतेसाठी कोणीतरी भांडणारं हवं, कोणीतरी बोलणारं हवंय. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आपण दुसऱ्यांना प्रयत्न करणं सांगितल्यापेक्षा किंवा आपण दुसऱ्यांना पुढे केल्यापेक्षा आपण स्वतःच का प्रयत्न करून, मी माझ्यापासूनच प्रयत्न का सुरू करू नये? म्हणून हा प्रश्न जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मला असं वाटलं की जेही होईल, उद्या काय होईल, समाज कसा साथ देईल माहिती नाही, पण आपण प्रयत्न करणं सोडायचे नाही. मतदारसंघात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो. बऱ्यापैकी म्हणजे शेतकरीचा, सामान्य लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय की जेणेकरून 35 वर्षामध्ये ही जी लोक कंटाळलेली आहेत, ती लोक आता असं वाटतंय की ज्या बेसिक गरजाच लोकांच्या कंप्लीट होत नाहीयेत. म्हणजे आज सुद्धा जर का 35 वर्षामध्ये जर का आम्हाला शिक्षणाचं 35-65 हजार मराठी शाळा बंद होत आहेत. आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये इथल्या ज्या शाळा असतील त्या शाळांची जाऊन तुम्ही परिस्थिती बघा. अहो, दानवे साहेबांच्या घरासमोर जी शाळा आहे मराठी शाळा, ती मराठी शाळेची जरी तुम्ही व्यवस्था बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडच्या शिक्षणाचं चित्र काय आहे म्हणून. आमच्यासाठी आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला जर का हमी भाव भेटत असेल तर मला असं वाटतंय शेतकऱ्याला 24 तास लाईट, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव जर का मिळत असेल तर शेतकऱ्याला कोणाच्या समोर हात पसरायची गरज आहे. शेतकऱ्यांच्या बायकाला ज्या म्हणतात ना तुम्ही लाडकी बहीण, त्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयाची सुद्धा गरज नाहीये. आमची लेकरं चांगले, हे 5 किलो राशन म्हणताय शेतकऱ्यानेच पिकवायचं, शेतकऱ्याचंच तुम्ही फुकटात म्हणजे कमी भावात घ्यायचं, तेच जमा करायचं, गोदामात सडवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पुन्हा परत म्हणायचं की आम्ही शेतकऱ्याला फुकट देतोय. म्हणजे तुम्ही या एवढ्या वर्षात जर का 5 वर्ष राशन जर का आपल्याला फ्री देण्याची वेळ येते, मग आपला विकास काय? आपला विकास कुठे चाललाय हा पण विचार करणं गरजेचं आहे. तुमचा अजेंडा काय असणार मतदारसंघ? माझा मतदारसंघाचा अजेंडा, माझ्याकडची शिक्षण व्यवस्था मला चांगल्या लेवलची करायची आहे, जेणेकरून 10वी पर्यंतचं शिक्षण आमच्या लेकरांना फ्री मिळालं पाहिजे. त्यांना त्यांची आरोग्य व्यवस्था, जेणेकरून आमच्याकडे शिक्षण, आपल्याकडचे इथल्या रोजगारांना एमआयडीसी मध्ये बेरोजगारी जी आहे ती तिथल्या एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे आणून आपल्याकडच्या लेकरांना म्हणजे चांगली कामं किंवा नोकऱ्या, शिकून जरी बाहेरून आले असेल तर उद्योगधंद्यासाठी किंवा जॉब साठी आपल्याकडे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्याकडच्या तरुणांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही, हे करण्याची एक माझी इच्छा आहे. आरोग्य व्यवस्था आपल्याकडे जर का बघायला गेलं, सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा आपण जातो ना तर अक्षरशः समजून घ्या छोट्या टेस्ट आहे, सीबीसी टेस्ट असेल किंवा कोणत्या जरी टेस्ट असेल ना तर डॉक्टर लोक ही बाहेरून लिहून देतात. मग आपल्याकडची आरोग्य व्यवस्था काय करू?
आरोग्य व्यवस्था ही प्रचंड विस्कळीत झालेली आहे. तिथे अँब्युलन्स राज्याचे आरोग्यमंत्रीच आपले राजेश टोपे आलेले आहेत. माजी आरोग्यमंत्री बऱ्यापैकी त्यांनी कोविडमध्ये आपल्या मतदारसंघालाच नव्हे तर त्यांनी राज्यातल्या लोकांना पाहिजे ती सेवा पुरवलेली असा त्यांचा दावा आहे. असा त्यांचा दावा असेल तर तुम्ही एकदा सरकारी दवाखाने इकडचे जरा व्यवस्थित जाऊन तुम्ही बघा. म्हणजे मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की एकदा तुम्ही जरा चेक जरी केलं ना, म्हणजे मी जेव्हा डोळ्यांनी बघितलंय ना तेव्हा या सगळ्या गोष्टी मी बोलतेय. आरोग्य मंत्र्यांनी जर का काम केलं असतं तर मग आज आपल्याकडे आरोग्य मंत्र्याचे या छोट्या छोट्या टेस्ट साठी सुद्धा आपल्याकडच्या लोकांना बाहेर का जावं लागतं. म्हणजे जो शेतकरी तुम्ही म्हणताय की आम्ही आपलं आरोग्य व्यवस्था फ्री करतोय, आम्ही तुम्हाला फ्री मध्ये काय दवा मेडिसिन दिल्या जात आहे, पण मग तिथल्या मेन ज्या गरजा आहे, सिटी स्कॅन झाल्या, तालुका बेस आहे ना, तालुका बेस आहे म्हणजे जाफराबाद आणि भोकरदन तालुके दोन्ही तालुके तिथली आरोग्य व्यवस्था तुम्ही एकदा बघून घ्या किती विस्कळीत झालेलं आहे. तर सामान्य जनतेकडे सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाहीये. कारण आमच्याकडे तेवढा आयातच नाही, म्हणजे आमच्याकडे तेवढी आमची कमाईच तेवढी नाहीये. गरीबाला काही अडचणी येतात, म्हणजे मोठे मोठे ऑपरेशन राहतात, दवाखान्याच्या बऱ्याच समस्या आहेत लोकांच्या की ज्या असं वाटतंय की ज्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते इलाज सुद्धा घेऊ शकत नाही. औषधी व्यवस्था इतकी विस्कळीत झालेली आहे की सरकारी दवाखान्यामध्ये जा ना तर डॉक्टर लोक बाहेरून पण औषधी लिहून देतात की ह्या गोळ्या बाहेरून घ्या, इथे अवेलेबल नाहीये. मग काय करतंय आरोग्य व्यवस्था, काय करते. या सर्व सिस्टीमला टक्कर देण्यासाठी वैशाली दाभाडे विधानसभेच्या रिंगणात आले असं म्हणा. हो, मी प्रयत्न करते. मला यश मिळेल नाही, मला यश मिळेल ना मिळेल, पण मी प्रयत्न करतेय. मला तुम्ही बघा मतदारसंघातून एकमेव झाशीची राणीच म्हणावं लागेल असं मी तुम्हाला उपमा देऊ शकतो. कारण काय की एकमेव महिला उमेदवार आज या विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. मला असं वाटतंय ना की महिलांनी घाबरू नये, समोर यावं, महिलांनी समोर यावं. ज्या प्रकारे महिला जेव्हा आमची घर सांभाळते ना, तर महिलांना जगण्यात आजची महागाई बघा, आजची महागाई कोणत्या थराला जाऊन पडलेली, जो भार महिलांवरती येतोय ना घर सांभाळताना, तर तो प्रचंड वाईट. तर मला असं वाटतंय की महिला जर का बोलल्या ना तर हे सरकार खडबडून जागं होईल, इथली लोक, इथली जनता. कारण जी एक महिला चांगलं घर सांभाळू शकते ना तर ती आपला तालुका नक्कीच चांगला सांभाळू शकते. कारण काटकसर ही महिलांच्या हातात खूप चांगली असते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी बाहेर पडावं. एज्युकेशन लेवल, आता मला असं वाटतं की कोणत्याच क्षेत्रामध्ये महिला पाठीमागे नाही राहिले, मग राजकारण क्षेत्रामध्ये का महिलांनी मागे राहावं. कारण गलिच्छ समजलं जातं हो राजकारण. महिला एक जेव्हा मी 2 वर्षापासून जेव्हा काम करतेय या राजकारणामध्येच म्हणा, ग्रामपंचायत जेव्हा बघतेय ना, तर मला कितीतरी अडचणी येतात. कारण आपल्याकडे पुरुषी मानसिकता आहे, आपल्याकडे पुरुषी मानसिकता असल्यामुळे एका महिलेची ऑर्डर, कारण गाव लेवलला, कारण मी मुंबई शहरात नाही, मुंबई शहरामध्ये किंवा काही ठिकाणी तरी तुम्हाला इक्वॅलिटी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते शहरांमध्ये, पण गावोगावी ही इक्वॅलिटी आपल्याला पाहायला नाही मिळत असं मला वाटतंय. तर त्याच्यामुळे असं वाटतंय की मला महिलांनी बाहेर पडलं पाहिजे आणि केलं पाहिजे. तर मला असं वाटतंय की मी महिलांना बाहेर पडायला सांगण्यासाठी आधी मला बाहेर पडावं लागेल आणि या बाहेर पडून या दोन्ही दानवांना टक्कर द्यावी लागेल असं वाटतंय. टक्कर तर देतात टक्कर तर नाही म्हणता येणार, पण या व्यवस्थेला जागा करायचंय मला. इथली व्यवस्था झोपी गेली आहे. शेतकऱ्यासाठी झालेली, सामान्य माणसासाठी जी व्यवस्था आहे इथली, जे सरकार आपल्या तालुक्यातलं जे झोपी गेलंय, त्या सरकारला जाग आणण्यासाठी मी प्रयत्न करतेय की मी जागवेन त्यांना, म्हणून डोळे उघडण्याचा प्रयत्न करेन की आमच्या सामान्याच्या गरजा आहेत. कारण मी एका ड्रायव्हरची मुलगी आहे, माझे वडील पंचायत समितीला ड्रायव्हर होते आणि ते आमच्या घरात काही घराणेशाहीमध्ये काही वारसा नाहीये राजकारणाचा, पण मला असं वाटतंय की सामान्य जनतेसाठी, सामान्य जनतेची, सामान्य लोकांचे जे प्रश्न आहे, कारण मी ज्या प्रवाहातनं मी गेलीये, ज्या गोष्टी मी भोगल्यात, त्या गोष्टी बदलण्यासाठी मी प्रयत्न करते. बऱ्यापैकी विकास झाला असल्याचा दावा या ठिकाणचे काही राजकीय पुढारी असणार, काही राजकीय पक्षाचे लोक असतात करतात. मतदारसंघात तुम्हाला म्हणायचं का विकास झालेलाच नाही? विकास म्हणजे काय दाखवा ना तुम्हीच एकदा सांगा, 4 कामं सांगा मला आपल्या मतदारसंघाचे, 4 कामं सांगा की जेणेकरून ते चांगली झाली. सिंचन व्यवस्था राबवली शेतकऱ्यांसाठी, दावा आहे आमदारांचा. शेतीमालाला व्यवस्थित भाव आहे, दावा आहे आमदारांचा. शेतीमालाला भाव आहे. आणि सिमेंट रोड झाले. अहो, जे सिमेंट रोड झालेले आहेत ना,
तेच बनवायचे, तेच उखाडायचे आणि परत बनवायचे. जो रस्ता इथे बनवणं चालू आहे ना काही दिवसापासून, तर तिथे कित्येक तरी 150 ते 200 लोक तिथे मेलेली आहेत. ते घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. त्या लोकांकडे इथल्या लोकांनी लक्ष दिलंय का? मतदारसंघात बऱ्यापैकी गोरगरिबांना घरं मिळालेत. बघा तुम्ही गावोगावी जाऊन. मी स्वतःच राजकारण ग्रामपंचायतीमध्ये असल्यामुळे मला थोडस मी बघतेय की काय किती लोकांना घरं मिळतात. वृद्धांसाठी काम केलं यांनी असं वाटतंय. निराधार योजना वगैरे त्या काही. निराधार योजना तुमच्यापर्यंत आता तुम्ही एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहात. बऱ्याच तुमच्याविषयी लोक अडीअडचणी घेऊन येतात. डेफिनेटली बऱ्यापैकी अनुभव आहे जेव्हा मतदार. गावोगावी आता जेव्हापासून मी गावोगावी फिरतीये ना, तर गावोगावी लोकांचे म्हणजे काही काही म्हाताऱ्या अक्षरशः आजीबाई आता काही टाइमच त्या म्हणतात की आमचं आयुष्य संपत गेलं, पण साध्या आम्हाला पगारी सुद्धा चालू झालेल्या नाही. की त्याचं काय? बऱ्याच महिलांचे निराधार महिला आहेत. निराधार महिलांचे सुद्धा पगार चालू नाही. मग याला प्रशासन जबाबदार का आमदार खासदार जबाबदार असं वाटतं तुम्हाला? आमदार प्रशासन हे बघा, प्रशासन आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी जबाबदार आहेत याला, की त्यांनी या योजना व्यवस्थित राबवलेल्या नाही. जर खासदाराच्या हातात आम्ही आमचा तालुका देतो, आमदाराच्या हातात आम्ही जेव्हा आमचा तालुका देतोय, तेव्हा आम्ही आमदाराकडनं अपेक्षा ठेवणार. आमदारांनी आमचे प्रश्न पुढे नेऊन प्रशासनाकडे मांडले पाहिजे. कारण आम्ही प्रतिनिधी निवडून देतोय ना. समाज हा प्रतिनिधी का निवडून देतो? की तो आमचे प्रश्न तिथपर्यंत जाऊन मांडेल आणि आमच्या गरजा किंवा आमच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या पूर्ण करतो. या संदर्भात खासदार कल्याणराव काळे यांच्याकडे विषय काढला कधी की मतदारसंघातले असे प्रॉब्लेम्स सोडवणार का? नाही, बऱ्याच दिवस झाले पद घेऊन आता. हो. आता त्यांचे कसे ते नवीन नवीन आहेत. आता त्यांचं जुनं काम आहे. मला त्यांच्या बाबतीत एवढं काही माहिती नाहीये, पण लवकरच मी त्यांच्याकडे आपल्या गावांसाठी मी प्रयत्न करेल की त्यांच्याकडे जाऊन विचारेल कामाच्या संदर्भामध्ये. कारण त्यांना अजून अजून काही महिनेच झालेत त्यांना. अजून सगळ्या गोष्टी सांभाळायला आणि करायला कदाचित त्यांनाही वेळ लागेल. सत्तेत असणाऱ्या माणसांना नेहमीच आम्ही नक्की प्रश्न विचारणार. मी 100% प्रश्न विचारणार. जे सत्तेत बसतील नक्कीच मी त्यांना प्रश्न विचारणार. आमच्याकडचे ज्या गरजा आहेत, आमच्याकडची जी कामं आहेत ती त्यांनी करावी. जेणेकरून आता काही लोक आम्ही जेव्हा ग्रामपंचायतीसाठी कामं मागायला जातो ना, तर मधलीच लोक जी असतात की इतका फंड पाहिजे, म्हणजे आम्हाला जोपर्यंत पैसे दिले जात नाही किंवा फंड म्हणजे काय? फंड नाही, टक्केवारी म्हणायचं का तुम्हाला? हा बरोबर, टक्केवारी. बऱ्याच लोकांनी टक्केवारीची मागणी केली. म्हणजे कर्मचारी तुम्हाला तुमच्या गावात काम गावात जेव्हा काम मागायचं असेल आम्हाला, गावात काही जरी म्हणजे गावात आम्हाला डेव्हलपमेंट चांगल्या कामासाठी जर का लागत असेल, तर आम्ही आमदार निधीची जेव्हा मागणी करतोय, तेव्हा आम्हाला काही आमदार डिरेक्ट सांगतात, ते त्यांची माणसं सांगतात. त्यांची माणसं सांगितली जाते आम्हाला की आम्हाला नाही एवढ्या पर्सेंटेज द्यावे लागतात, तेव्हा तुम्हाला एवढं काम मिळणार. बऱ्यापैकी अनुभव मतदारसंघातले आले. बऱ्याच पैकी मी जवळजवळ 2 वर्षापासून बघतीये. मी कितीतरी मी जाते आमदारांकडे, मी भेटतीये लोकांना. मी प्रयत्न करतेय की माझं गाव निदान सुधारलं पाहिजे. माझ्या गावात ज्या बेसिक गरजा आहेत, पाण्याच्या गरजा आहेत, एज्युकेशनच्या गरजा आहेत, शेतीमालाच्या प्रश्न आहेत, या सगळ्यांवरती मला असं वाटतं की बदल झाले पाहिजे कुठे. आमचे प्रत्येक समाज, आमच्या गावामध्ये प्रत्येक समाजाची लोक 18 पगड जाती राहतात. 18 पगड जातीचे प्रश्न आहेत. मॅम, राजकारण असं वाटतं का की धर्मावर आहे का कशावर आहे? विधानसभा कशावर? पुढारी लोक ही धर्माचं राजकारण करायला बघतात. वैशाली दाभाडे धर्माचं राजकारण करत नाही असं मला तरी अनुभव आहे. मला इथे धर्माचं राजकारण, मला माणूस म्हणून जगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुढे ठेवून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, तेव्हा प्रत्येक समाजाला इथे प्रत्येक माणसाला समानतेचा अधिकार दिला. धर्म हा तुमच्या घरापर्यंत मर्यादित राहायला पाहिजे, हा समाजात किंवा चार चौघामध्ये यायला नको. प्रत्येकाच्या धर्माला किंमत असायला पाहिजे, प्रत्येकाचा आदर सत्कार झाला पाहिजे, पण तो तुमच्यापर्यंत. अहो, हे जातीचे भांडणं लावून आपलीच लेकरं त्याच्यामध्ये भरडली जातात आणि आपल्याच लेकरांवरती केसेस होतात. या बल्लाड श्रीमंताच्या आणि या नेत्यांची लेकरं कधीच आंदोलनामध्ये सहभाग घेताना दिसत नाही तुम्हाला. मूळ मुद्दा आहे, कधीच दिसत नाही. आपल्यासारखीच लेकरं झेंडे उचलतात आणि आपल्यासारख्याच लेकरांना इथे म्हणजे खोट्या केसेस असेल त्याच्यावरती येऊन यांचं अख्खं आयुष्य बर्बाद केलं जात. मग आपल्यासारख्या तरुणांनी आता जागं होणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की हे धर्माच्या राजकारणाकडे पळण्यापेक्षा माणुसकीचं राजकारण इथे व्हावं ही अपेक्षा आहे माझी. मतदारसंघातील घाव घातलाय. आणखी काय सांगाल दोन्ही आमदाराबद्दल?
माजी आमदार तुम्ही माजी आमदार माजी आमदार चंद्रकांत दानवे. चंद्रकांत दानवे भर सभेमध्ये म्हणजे महिलांना शिवीगाळ करतात म्हणजे वोटेवर बी ते कोणीही असेल. चंद्रकांत दानवे भर सभेमध्ये म्हणतात की आता तुम्ही तुमची नीट माय घाला. हा महिलांचं म्हणजे चंद्रकांत माजी आमदार जे चांगल्या म्हणजे त्यांचे प्रतिष्ठित नागरिक आहेत या आपल्या तालुक्याचे आणि या देशाचे सुद्धा समजून घ्या. तर यांचं वक्तव्य हे असं वक्तव्य म्हणजे हा म्हणजे कितपत जर का उद्या हे निवडून आले तर महिलांचा असा अपमान करणार आहेत का? महिलांना ही रिस्पेक्ट देणार आहे का? म्हणजे ही आमची रिस्पेक्ट म्हणजे उद्या त्यांच्या उलट त्यांच्या स्टेजवरती सुद्धा इतक्या महिला बसलेल्या होत्या त्याच्यातली एक महिला सुद्धा बोललेली. म्हणजे महिलांना इथे कोणत्याच गोष्टीचे जे दुय्यम स्थान दिलं जातं तर म्हणजे दानवेंनी पण त्याचा ठेका घेतलाय का? किंवा ते दाखवतायत त्यांच्या वृत्तीतून मनात तरी म्हणजे वागण्यात वेगळी वृत्ती आणि मनात वेगळी वृत्ती असं काही दिसतंय का? त्यांचे कार्यकर्ते मला असं वाटतंय की मी काही दिवस झाले प्रचाराला बऱ्याच ठिकाणी गावोगावी जाते तर त्यांचे कार्यकर्ते जेव्हा भेटेल असं लोकशाहीने मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलाय तर प्रत्येकाला पण मला असं सांगा की त्यांचे जेव्हा कार्यकर्ते आम्ही गावात जातोय उभे राहतोय तर महिलांना म्हणजे मला जी वागणूक मिळाली ती प्रचंड वाईट मिळाली. तुम्हाला पण मला स्वतःला माझी स्वतःची वागणूक सांगते की त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा मी बोलत असेल तर आपलं एक काम असतं जेव्हा आपल्याशी कोणीतरी बोलतोय तर आपण त्याचं एकदा पूर्ण ऐकून घ्यावं समजून घ्यावं त्याचं काय म्हणणं आहे. नाही तर निदान तुम्ही त्याला प्रश्न पण विचारू शकता. विचारावेत प्रश्न कारण तुमच्याकडे एखादा माणूस जर का मत मागण्यासाठी येत आहे तर तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही त्याला सांगण्यात पण यावं. पण जेव्हा मी बोलत असताना पब्लिकली बोलत असताना चंद्रकांत दानवेंचे लोक होते एक व्यक्ती गेला गाडीमध्ये आणि जोरात त्यांच्या नावाची अनाउन्सिंग करायला लागला. मग चंद्रकांत दानवेंचे हे कार्यकर्ते आहेत का? ही शिकवण आहे का चंद्रकांत दानवेंची? महिलांना वागणूक ही अशी वागणूक देण्याची शिकवण दिली आहे का चंद्रकांत दानवेंनी? हे माझ्यासाठी प्रचंड वाईट आहे. म्हणजे मला डॉमिनेट केल्यासारखं म्हणजे अक्षरशः डॉमिनेट केल्यासारखं वाटलं मला तिथे की तुम्ही एक महिला जेव्हा तुमच्याकडे येते ना तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे तुमचे कार्यकर्ते जर का वाईट अशी वागणूक जर का देत असेल तर आम्ही उद्या तुमच्याकडे निवडून आल्यावर कोणत्या नजरेने आम्ही तुमच्याकडे यायचं पाहायचं? आमच्याकडे हिंमत होणार आहे का? कारण तुम्ही ज्या भाषेत बोलताय ती प्रचंड वाईट. अहो ज्या आईने तुम्हाला जन्माला घातलंय ज्या आईच्या पोटी तुम्ही जन्म घातलाय ती कोणाचीही लेकबाळ असेल ती चंद्रकांत काय म्हणतात ना रावसाहेब पाटीलची मुलगी जरी असेल किंवा कोणी असेल तो कोणी असेल ते घराणं मला फरक नाही पडत पण ती आशाताई पांडे सुद्धा असेल पण ती एक महिला म्हणून आज मला असं वाटतंय महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. तर ही सन्मान त्यांनी काढली होती रॅली. आशाताई पांडे या लोकांनी रॅली काढली होती त्या संदर्भामध्ये. मला नाही माहिती त्याच्यावरती किती आपल्या इथल्या पोलीस प्रशासनाने कितपर्यंत कारवाई केली किंवा काय झालंय पण कोणत्याही महिलेसाठी अशी वागणूक कोणत्याच व्यक्तीने ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अशी वागणूक देऊ नये. मला हे 2-4 अनुभव आलेले आहेत हे माझ्यासाठी प्रचंड वाईट आहे. आणि महिलांना आपण नेहमी दुय्यम स्थान देतोय आणि ही नेते जर का आले तर आमचं काय होणार आहे याचा प्रश्न मला आमच्या सारख्यांचं काय होईल मला माहित नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय चंद्रकांत पाटील दानवे शरद पवार गटाचे जर निवडून आले तर मतदारसंघातील महिलांना मान सन्मान मिळणार नाही? मला नाही वाटत. मतदारसंघामध्ये जर का मान सन्मानच द्यायचा असता तर त्यांनी ही असली भाषा तरी वापरायला नको होती. जे लोकप्रतिनिधी जे तुम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करताय या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की आमच्या म्हणजे आम्हाला दिसून येत आहे की तुम्हाला आमच्याबद्दल किती आदर आहे आणि किती अनादर आहे. तर आम्हाला तुमचा अनादर समजून गेलाय. मला वाटतंय की असे प्रकार घडायला नाही पाहिजे याच्यावरती कारवाया झाल्या पाहिजे. तो या देशाचा प्रतिनिधी कोणताही असेल ज्या प्रकारे महिला एक तर बाहेर निघत नाही तो महिलांना जी वागणूक दिली जाते त्याच्यामुळे महिला दबून राहतात आणि घर सोडत नाही. आणि हे आपल्या जर का तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर का या भाषेतच जर का बोलत असतील तर अजून आम्ही घाबरू. आपल्यासारखे सामान्य माणूसच म्हणत असतो की एखाद्या ठिकाणी जरी जायचं असेल कुठे चालली घरात थांब मी जाऊन येतो ना. कशामुळे होतात की या लोकांची मानसिकता अशी होत चालली. मग ही मानसिकता कधी बदलणार? आम्ही कधी पुढे येऊ शकणार? आमचं अस्तित्व काय म्हणजे आमचं अस्तित्व तुम्ही नाकारताय का डिरेक्ट? मला असंच जाणवायला लागलं की तुम्हाला महिला या फक्त चूल आणि मूल इथपर्यंत सीमित वाटतात. यांना तुम्ही बाहेर पडू नये किंवा त्यांनी पुढे येऊच नाही.
याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय असं मला वाटतं. नक्कीच बऱ्याच मुद्द्यांवर वैशालीताई दाभाडे यांनी घाव घातलेले आहेत. आता कधी काळी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये नावलौकिक झालेल्या वैशाली दाभाडे आता मतदारसंघामध्ये आपला अजेंडा कसा चालवणार, त्यांचे कार्य कसे असणार हे आपण पाहणारच आहोत.